सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 एप्रिल 2026 शुक्रवार दिवशी चैत्र अमावस्या आलेली आहे. मराठी नवीन वर्षाची पहिली अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या उद्या 17 तारखेला आलेली आहे. अमावस्या प्रारंभ होत आहे 16 एप्रिलला रात्री 8:11 ही चैत्र अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि उद्या 17 एप्रिलला शुक्रवारी सायंकाळी 5:23 ही अमावस्या तिथी समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार 17 तारखेला शुक्रवारी उद्याच आपल्याला चैत्र अमावस्या साजरी करायची आहे. बघा, शुक्रवार आणि अमावस्या तिथी खूप सुंदर दिवस आहे. आपण जसं अश्विन अमावस्येला माता लक्ष्मीची सेवा करतो ना, एवढी नाही जमत, पण थोडी का होईना महिलांनो, दादांनो, उद्या शुक्रवारी अमावस्या आलेली आहे आणि या वर्षाची मराठी वर्षाची पहिली अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या सुंदर दिवस आहे. आपल्या घराची इडापिडा दूर करण्याचा सुद्धा दिवस आहे आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर, लक्ष्मी प्राप्तीचा सुद्धा उद्या दिवस आहे. सुंदर दिवस आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. शुक्रवार आहे, आपण तर तसं रोजच लवकर उठतो, पण उद्या अमावस्येचा दिवस आणि शुक्रवारी अमावस्या आल्याने अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे. चैत्र अमावस्या शुक्रवारी आल्याने काही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे. महिलांनो, अक्षय तृतीयेसाठी काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर उद्या शुक्रवारी जरी केली ना तुम्ही तरीही चालेल. घरातला किराणा सामान भरणार असाल म्हणजे ज्या वस्तू ज्या लक्ष्मी प्रिय आहे, मीठ असेल, हळद असेल, तेल, तूप किंवा ज्या लवंग वगैरे त्या वस्तू तुम्हाला दालचिनी, लवंग अशा वस्तू खरेदी करायच्या असतील ना तर उद्या आवर्जून खरेदी करा. तांदूळ या वस्तू तर लक्ष्मीप्रिय, लक्ष्मी नारायणांना प्रिय आहे, म्हणून तुम्हाला अक्षय तृतीयेला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहे, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण दुपारी सण साजरा करत असतो. मग नाही जमलं तुम्हाला सकाळच्या सकाळी तर उद्या 17 तारखेला जरी तुम्ही अक्षय तृतीयेसाठी ज्या वस्तू लागतात ना खरेदी करून आणल्या तरीही चालेल. माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल, सुंदर दिवस आहे, उद्या आणले तुम्ही तरीही चालेल. तर उद्या अंघोळीचा एक उपाय सांगत आहे. अंघोळीच्या पाण्यात सर्वांनी, महिलांनो, दादांनो, सर्वांनी उपाय करा. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत अंघोळीचा हा उपाय जरूर करायचा आहे. महिलांनो, चिमूटभर हळद आणि थोडंसं चमचाभर जाडं मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कितीही नकारात्मकता असू दे, शरीरात असू दे, मनात असू दे, आजूबाजू असू दे, तुमच्या सर्व नकारात्मकता नष्ट होईल. कोणी विनाकारण शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं शत्रुत्व सुद्धा संपणार आहे. जाडं मीठ खूप प्रभावशाली ठरतं आणि जेव्हा अमावस्येला आपण खड्या मिठाचा उपयोग करतो ना आंघोळीच्या पाण्यात, खूप प्रभावशाली ठरत असतो. तुम्हाला तुरटी टाकून आंघोळ करायची असेल तर छान दिवस आहे उद्या. तुरटी तर इतकी प्रभावशाली असते की संपूर्ण नकारात्मकता खेचून नष्ट करण्याची प्रभावशाली ताकद ही तुरटीमध्ये आणि खड्या मिठामध्ये असते. खडं मीठ टाकून जरूर आंघोळ करा. माता लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्याकडं आणि सर्व तुमच्या पैशांच्या समस्यासुद्धा संपून जातील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल. आणि चिमूटभर हळद टाका. त्याचबरोबर उद्या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा, महिलांनो, अक्षय तृतीया येत आहे, घरदार स्वच्छ करायचं आहे आणि उंबरठ्यावर उद्या हलकं का होईना थोडं पातळ जरी केलं तुम्ही, थोडं गोमूत्र घ्या, चमचाभर हळद टाका आणि छान असं हळदीचं लेपन. उद्या शुक्रवार आहे आणि अमावस्या, आपल्या घराची सर्व इडापिडा दूर होते आणि आपल्या घरात लक्ष्मीनारायणांची कृपा राहते. ज्या घराच्या उंबरठ्याला अमावस्येच्या तिथीत हळदीचं लेपन जी महिला करते ना तिच्या आयुष्यात सोन्यासारखं सुख ऐश्वर्य माता लक्ष्मी देत असते. तिच्या लेकराबाळांची दिवस रात्र प्रगती होते. सोन्यासारखं घरात ऐश्वर्य प्राप्त करून देते लक्ष्मी माता. म्हणून सर्व महिलांनी उद्या अमावस्या तिथीला उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे आणि सकाळी सहज उंबरठ्यावर एक वस्तू ठेवून द्यायची आहे. आधी हळदीचं लेपन करा. लहानशी रांगोळी काढता आली तर दाराशी रांगोळी काढा. हळदी, कुंकू, फुलं वाहून उंबरठ्याची माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा आणि एक छोटीशी मातीची पंती घ्यायची आहे. त्यात थोडेसे अख्खे तांदूळ भरायचे आहे, चमचाभर घेतले चालेल. त्यावर 5 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे. 5 चांगल्या लवंगा घ्या.
त्यावर भीमसेन कापराचे 2 तुकडे ठेवून द्यायचे आहे तुम्हाला आणि एखादा दालचिनीचा बारीकसा तुकडा त्यावर ठेवून द्यायचा आहे. एखाद्या कोपऱ्याला ठेवा, ज्या साईडनी कुणी ये जाय करत नाही त्या साईडला त्या मातीच्या पंतीत या वस्तू ठेवून द्यायच्या आहे. दिवसभर राहू द्यायच्या आहे त्या. फक्त कुणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्या म्हणून एखाद्या कोपऱ्याला आपण उंबरठ्यावरच ठेवून द्यायचे आहे. संध्याकाळी दिवा वगैरे लावून घ्यायचा, माता लक्ष्मीची प्रार्थना वगैरे करून घ्यायची आहे. दोन्ही हात घराबाहेर जायचं, महिलांनी दोन्ही हात उंबरठ्याला लावायचे. तुमच्या मनातील इच्छा माता महालक्ष्मीला सांगायची आहे आणि येण्या जाण्याच्या रस्त्यात उंबरठ्यावर त्या वस्तू मातीच्या पंतीत सर्व जाळून टाकायच्या आहे. आधी तुमच्या इच्छा माता लक्ष्मीला सांगायच्या आहे तुम्हाला. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर, माझ्या घरात सुख ऐश्वर्य आरोग्य प्राप्त होऊ दे, मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे, आमच्या कष्टाला तुझी साथ मिळू दे, असं बोलून तुम्हाला त्या वस्तू उंबरठ्यावर जाळून टाकायच्या आहे. सुंदर उपाय आहे महिलांनो. दर अमावस्येला करत जा, पौर्णिमेला करा, अमावस्येला करा, दर शुक्रवारी करा, पण हा छोटासा उपाय दर शुक्रवारी संध्याकाळी जरूर करा. सकाळीच हळदीचं लेपन करत जा, त्या वस्तू ठेवून द्यायच्या आणि ऐन संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि उंबरठ्याला हात लावून प्रार्थना करून त्या वस्तू जाळायला सुरुवात करा. एका याच्यातच तुम्हाला फरक जाणवेल. उद्या सुंदर दिवस आहे. हा उपाय प्रत्येक महिलेने जरूर करायचा आहे. उद्या सकाळीच माता महालक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, देवघरातील प्रत्येक देवांना गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे. पंचामृत असेल पंचामृताने करा, नाहीतर गाईच्या दुधाने करा. दूध नसेल साधं चिमूटभर हळद पाण्यात टाकून घ्या महिलांनो आणि त्या हळद मिश्रित पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करा. विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, बाळकृष्णाची, माता महालक्ष्मीची, कुलस्वामिनीची मूर्ती असेल, टाक असेल, श्रीयंत्र, सर्व देवांना त्या हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे. नसेल साधं पाण्याने अभिषेक करा, पण छान अशी पूजा करायची आहे. माता महालक्ष्मीला एक का होईना लाल गुलाबाचं किंवा जास्वंदाचं, प्रथम गणपती बाप्पांना जास्वंद अर्पण करा, नंतर महालक्ष्मीला अर्पण करा. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला पिवळी किंवा ऑरेंज झेंडूची फुलं असेल आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर देवघरात तुमच्याकडं श्रीयंत्र असेल, माता महालक्ष्मीची मूर्ती, तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला महालक्ष्मी मातेला कुंकुमार्चन करायचं आहे. सुंदर सेवा आहे. जशी आपण लक्ष्मी पूजनाला सेवा करतो ना, उद्या तशाच पद्धतीने करायची आहे. पहिली अमावस्या आहे वर्षाची. सोन्यासारखं वर्ष जाणार आहे तुम्हाला. सेवा चुकवू नका. थोडं का होईना 11 वेळा 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा महालक्ष्मीच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर, तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, कुंकुमार्चन जरूर करा. ते कुंकू नीट सांभाळून ठेवा. वर्षभर कपाळी लावा आंघोळीनंतर. खूप छान अनुभव येता. यामुळे सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा उद्या पाठ करायचा आहे. 8 वेळा करा 16 वेळा करा, पण उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर करा. कनकधारा स्तोत्र तुम्हाला पठण करता आलं तर जरूर पठण करा. 1 वेळा करा, 8 वेळा, 16 वेळा, जेवढी सेवा होईल ना मनापासून करा. 1 वेळा का होईना भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली यूट्यूबवर लावून द्या किंवा तुम्ही स्वतः पठण करा. पण ज्या घरात नारायणांची सेवा होते तिथेच माता लक्ष्मी स्थिर नांदत असते. म्हणून उद्या नारायणांची सुद्धा सेवा करा आणि महालक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे. उद्या मोठी अमावस्या आहे. वर्षाची पहिली अमावस्या. बघा, अक्षय तृतीयेला तर आपण पितृदेवांची सेवा करू, पण दर अमावस्येला सुद्धा आपण आपल्या पितरांची सेवा करायची आहे. काही करू नका. गोळाभर दही भात घ्या. ताजा भात शिजवून घ्यायचा आहे. चमचाभर ताजं दही टाकायचं आहे. त्यावर चिमूटभर साखर टाका. एखाद्या पत्रावळीत बाऊलमध्ये घ्यायचं आणि घराबाहेर तुम्हाला तो दही भात एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यायचा आहे जिथं कावळे चिमण्या येतात. आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पितृदेवांना. ज्या मनात इच्छा असतील, तुमच्या समस्या असतील, पितृदेवांना नमस्कार करून बोलायचे आहे. आणि तो दही भात साखरेचा नैवेद्य कावळ्याला दाराबाहेर ठेवून घरी यायचं आहे. मागे वळून बघत बसू नका.
चिमणी खातंय, कबूतर खातंय का कावळा खातोय, तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे. दर अमावस्येला आपण गोळाभर दही, भात, साखर आपण जेवण्याच्या आधी आपल्या पितृदेवांच्या नावाने दाराबाहेर ठेवतो, घराबाहेर कावळ्याला घास काढतो. हेच आपलं छान कर्तव्य आहे. बाकी आपले स्वामी बघत आहे. आपण घासातला घास पितृदेवांच्या नावाने आधी जेवण्याच्या आधी काढत आहोत ना, हेच आपलं चांगलं कर्म आहे. बाकी आपले स्वामी बघत आहे. म्हणून अशा पद्धतीने उद्या कावळ्याला दही, भात, साखर जरूर ठेवायचं आहे. त्याचबरोबर महिलांनो, घरात अशांतता असेल, नकारात्मकता वाटत असेल, घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, काय करायचं आहे, जेव्हा कावळ्याला दही भात ठेवाल ना तुम्ही, थोडासा दही भात एखाद्या कागदावर किंवा पत्रावळीत तुम्हाला घरात मध्य ठिकाणी ठेवायचा आहे. तुमचं हॉल असेल किंवा छोटं घर असो, मोठं घर असो, एखाद्या कोपऱ्याला जरी ठेवला ना, दही भात साखर दिवसाच ठेवून द्यायचा आहे 12-1 वाजेच्या आत. आणि तो दिवसभर तो दही भात तिथंच ठेवायचा आहे. दही भात ठेवताना तुमच्या वास्तूला काय तुम्हाला प्रार्थना करायची असेल, माझ्या घरातली अशांतता, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष नष्ट होऊ दे, माझ्या घरात सुख शांतता लाभू दे, आरोग्य लाभू दे, लक्ष्मी प्राप्ती होऊ दे. तुमच्या ज्या समस्या असेल, मी उदाहरण सांगितलं, तुम्हाला जे बोलायचं आपल्या वास्तूला ते बोलून घ्या. दही भाताचा नैवेद्य वास्तूला सुद्धा अर्पण करायचा आहे. आणि ऐन संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या आत तो दही भात घराबाहेर एखाद्या झाडाखाली तो दही भात ठेवून यायचा आहे. म्हणजे आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. वास्तूला सुद्धा दर अमावस्येला असा गोळाभर दही भात जरूर ठेवत जा. आणि संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधीच तो दही भात घराबाहेर ठेवून द्यायचा. जसे जसे चिमणे पाखरे ते दही भात खातात ना, तशी तशी वास्तू आपली नेहमी प्रसन्न राहत असते. वास्तूतली बरेचसे दोष अडचणी जरूर दूर होतील. म्हणून हे दही भाताचे 2 उपाय सर्वांनी करायचे आहे. उद्या मोठी अमावस्या आहे. महिलांनो, आपल्या मुलांवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. मुलांना पूर्व पश्चिम उभं करा. कधी पण बसून नजरबाधा उतरवू नका, दृष्ट उतरवू नका, उभं करत जा. पूर्व पश्चिम उभं करावं, उत्तर दक्षिण नाही. जी व्यक्ती नजर काढते तिचं मुख सुद्धा दक्षिणेला यायला नको. आणि ज्या व्यक्तीची नजर काढत आहोत त्या व्यक्तीचं सुद्धा मुख दक्षिणेकडे यायला नको. म्हणून पूर्व पश्चिम उभं करावं आणि मग नजर काढायची आहे. मुलांवरून तुम्ही मुठभर तांदूळ उतरवून टाकू शकता. थोडासा एखाद्या वाटीत भात घेतला तुम्ही, त्या भातावर काहीही टाकू नका, ना दही ना साखर, फक्त भात उतरवून टाकायचा आहे. तुरटीचा खडा असेल, 1 तुरटीचा खडा तुम्ही उतरवून टाकू शकता. किंवा मीठ मोहरी उतरवून टाकायची असेल, मीठ मोहरी उतरवून टाका. किंवा तुम्हाला नारळ परवडत असेल तर प्रत्येक मुलांवरून म्हणजे प्रत्येक मुलाची वेगवेगळी नजर काढायची आहे. 2 मुलं आहे आणि एकच वस्तू दोघांवरनं उतरवत आहात, अशी चूक करू नका. 2 मुलं असतील, 2दा नजर उतरवायची आहे तुम्हाला. मग तुम्ही भात उतरवू शकता, तांदूळ मुठभर उतरवू शकता, अख्खे तांदूळ, थोडासा तुरटीचा बारीकसा खडा उतरवून टाकू शकता. मीठ मोहरी किंवा सरळ नारळ 1 उतरवून टाकलं चालेल. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट घड्याळाच्या दिशेने ते नारळ किंवा ज्या वस्तू तुम्ही उतरवत आहात 7 वेळा ओवाळून घ्यायची आणि घराबाहेर तुम्हाला टाकून द्यायचं आहे. उद्या अमावस्या आहे, मोठी अमावस्या. कुणाच्या पायाशी येणार नाही आपली नजरबाधा, याची जरूर काळजी घ्यायची आहे. अमावस्या तिथी असतेच, घराची लेकराबाळांची नजर इडापिडा उतरवण्याची तिथी असते. पण आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं करू नका. रस्त्यांवर वगैरे फेकायची गरज नाही. डस्टबिनमध्ये टाकल्या तरीही नजरबाधा लगेच उतरून जाते. एखाद्या कोपऱ्याला टाकायचं आहे, झाडाखाली एखाद्या कोपऱ्याला टाकून दिलं नजर उतरवलेली वस्तू चालेल. पण खूप रस्त्यांवर वगैरे फेकायची गरज नाही. त्याचबरोबर उद्या घरावरून सुद्धा पहिली अमावस्या आहे वर्षाची. घरावरून एक नारळाचा उतारा जरूर काढून टाका महिलांनो. रात्री जरी काढला, आज रात्री 16 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत जरी काढला चालेल. उद्या पण उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस रात्र अमावस्या तिथी मानली जाणार आहे. शुक्रवारी काढा किंवा आज गुरुवारी काढला चालेल.
तर उद्या तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, घराबाहेर जायचं आहे आणि आपल्या घराकडं शेंडी येईल अशा पद्धतीने तो नारळ पकडायचा दोन्ही हातात. घराच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत नीट 7 वेळा तो नारळ घड्याळाच्या दिशेने ओवाळून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या इष्टदेवांचं नामस्मरण करा. मनातील इच्छा बोला, तुमच्या समस्या बोला आणि नारळ उतरवून घ्यायचा आणि एखाद्या डस्टबिनमध्ये कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे.